महत्वाचं तुम्हाला सांगू का, त्याच्यात नाकर्तेपणा नगरपालिकेचं. ऐका ना, ऐका, हे फार मोहीम घेऊन येतात ना, यांची लायकी नाही हो साहेब. यांनी सगळ्या पार्किंगची जागा खाल्ल्या का नाही खाल्ल्या? मोठ्याल्या बिल्डिंग आहेत, त्यांच्या पार्किंग कुठे गेल्या साहेब? अंडरग्राऊंड मधल्या पार्किंग कुठे आहेत मला सांगा ना तुम्ही. या मोठ्याल्या बिल्डिंग समोर आहेत, यांना हे गाड्या विकल्या साहेब अंडरग्राऊंड पार्किंग पाहिजे, बरोबर आहे का? अहो त्याच्याशिवाय सँक्शनच होत नाही तुमची बिल्डिंग. आणि यांनी 40 वर्षात ते खाल्लंय सगळं नालायक लोकांनी. आता हे तोंड घेऊन हे पार्किंग कुठे आहे, पार्किंग कुठे आहे? आम्हाला शिस्त लागली नाही साहेब, ही आमची शोकांतिक आहे. आमच्याकडे प्रॉब्लेम काय की आमच्या लोकांना काम नाही साहेब. आमच्याकडे इंडस्ट्रियल एरिया नाही साहेब. आमच्याकडं ग्रॅज्युएट झालं पोरात त्याला काम नाही, कुठतरी गाडा लावायचा, कुठतरी रिक्षा चालवायचा, कुठतरी हेच काम आहे आमच्याकडं. यांच्या पाठीमागे जय म्हणून करायला. त्यामुळे डेव्हलपमेंट नाही, ह्यांनी सगळ्या जागा खाल्ल्यात. त्याच्यामुळे आम्ही रोडवर आहेत, म्हणजे गरीब माणसं. आता तुम्ही बघा साहेब, बाजार लागतो साहेब, बाजार 1 दिवसाचा बाजार असतो, लोक चलू शकत नाही. पण गरीब माणसं शेताचे तुम्ही सकाळी 3 वाजता आहे, रविवारी सकाळी 3 वाजता साहेब एवढ्या लेकर घेऊन शेतकरी माणूस येतो रविवारी बाजाराला साहेब. मला नाही साहेब, नाही ते राहायला पाहिजे साहेब. ती आमच्या बीडची राहू नका. म्हणजे गरीब माणसं, बाया माणसं लेकराला बाजूला ठेवून उन्हातानात फक्त 200, 300, 500 रुपये कमवून जाते. एका दिवशी अडचण झाली तर आम्हाला. तुम्ही बरोबर मुद्दा काढला, मी ते जाऊन बघून आलोय, परंतु ते रस्त्यावर लावता येत नाही. ते तो बाजूला एक मंडई रोड आहे बघा, केलं बघून आलोय. तिथं आता करायचं आहे, रविवारी आपण ते करू. बाजूला नदीच्या बाजूला रोड आहे की नाही, तिकडे शिफ्ट करायचं आहे. ते नाही तिथं राहिलं तरी साहेब काही प्रॉब्लेम नाही तिथं साहेब. रस्त्याचा अर्थ काय? वाहनांच्या जाण्या येण्यासाठी आणि तुमच्या माझ्यासारख्या रहदाऱ्यांसाठी जाण्या येण्याचा मार्ग. तिथं तुम्ही काही विकवू शकत नाही, काही ठेले लावू शकत नाही. ऐका ना, त्यांना मार्ग आहे ना, तो रस्ता आहे बाजूने जाणारा नदीच्या, केवढा मोठा रस्ता आहे. तिथं आपण त्या लोकांशी बोललोय. आता विषय असा आहे, तुम्ही दिल्लीत जा, मुंबईत जा, कुठल्या ऐका ना, औरंगाबादला जा, रोडवरच लोक आहेत ना. फक्त एवढं शिस्तीत बसले पाहिजे, शिस्तीत बसले पाहिजे. एवढं रोड ना, रस्त्यावर लोकांना येण्या जाण्यासाठी मला एवढं काय. रोड कोण सुप्रीम कोर्ट सुद्धा बोलतोय ना, सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की रोड रस्त्यासाठी. पण या ज्या लोकांनी बिल्डिंग खाल्ल्यात ना, ते पुढे आलेत ना, त्यांच्या बिल्डिंग पाडायला पाहिजे. म्हणून त्या नगरपालिकेने अगोदर त्या बिल्डिंग आम्हाला ते पार्किंग म्हणून गरीब आहे म्हणून तो रस्त्यावर. आम्हाला सांगा साहेब, त्या सीओनी काय करायला पाहिजे, त्या बिल्डिंगा तोडायला पाहिजे. ते तुम्ही फक्त त्यांना सांगा, ह्या रोडवरचे तुमच्या बिल्डिंगाचे. तुम्ही वकीलच आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की रस्ता हा रहदारीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी आहे. रस्त्यावर तुम्ही कुणीच कुठले, हे बघा त्याच्या खाली सगळे लोक. सुप्रीम कोर्टाने एकदा सांगितलं की तो रस्ता लोकांसाठी आहे, रहदारीसाठी आहे, झालं काम. साहेब आता तुम्ही इतकं चांगलं काम करता, तुम्ही फक्त व्यापाऱ्यांशी, सीओनशी आणि ह्या छोट्या एक मिटिंग लावा, 2-3 हजार लोकांची, बरोबर. आणि यांच्या ज्या लोकांनी अवैध बांधकाम केलं त्यांच्या अगोदर सीओना सांगा की हे पाडा, म्हणजे पार्किंग म्हणजे रोडला जर आलेल्या गाड्या तर मग कुठे जाणार आहे? हो साहेब, खरं आहे का खोटं आहे? कुठल्या एकही बिल्डिंग स्वतःची पार्किंग पावणे 12 वाजले. ते कलेक्टर साहेबांचे ते आषाढी वारी आहे ना, त्याची मिटिंग आहे 12 वाजता.